उपस्थित सर्व भाविक आणि सज्जन, सर्व समर्थ सेवेकरी मान्यवर, प्रति शनिवारी आपला बहुमोल वेळ खर्ची घालून आपला अमूल्य वेळ देशाच्या, धर्माच्या आणि राष्ट्राच्या भल्यासाठी गेली कित्येक वर्ष आपण या सेवेमध्ये सहभाग घेत आहोत. तथापि मागच्याच शनिवारी, चौथ्या शनिवारी, जी गेले 2 महिने जगामध्ये चाललेलं युद्ध आणि त्याचे दुष्परिणाम देशवासियांवर, सेवेकऱ्यांवर होऊ नये म्हणून आपण गेली 2 महिन्यापासून दशमहाविद्यांचं प्रमुख स्थान प्रत्यंगिरा माता तथा प्रत्यंगिरा देवी हा प्रत्यंगिरा मंत्र लावून श्री दुर्गा सप्तशती या ग्रंथाचं पठण, वाचन, पारायण करत आहोत. इथे बसलेल्या काही भगिनी आज नव्या आहे, परंतु आपणाला आठवत असेल 1999ला कारगिल युद्धाच्या वेळी आपण खूप मोठ्या प्रमाणात हा मंत्र लावून सप्तशतीचे पाठ केले. परिणाम असा झाला, 3ऱ्या दिवशी पाकिस्ताननं शस्त्र टाकलं आणि ते भारताला शरण आलं. म्हणून आपण हा उपयोग मोठ्या युद्धासाठी करून बघावा म्हणून तो प्रयत्न केला. खरं तर त्याचा परिणाम हळूहळू चांगला होत आहे. 3ऱ्या महायुद्धाचा मोठा भडका होणार होता, त्याची तीव्रता कमी कमी होत चाललेली आहे. ती एकदम कमी होणार नाही. आपण सर्वांनी जर ताकद लावून जास्त पाठ केले तर ती तितक्याच वेगानं ही तीव्रता शून्यावर येईल म्हणून आपणाला सांगण्याचं. आणि हे माननीय महाराष्ट्राच्या लाडक्या मुख्यमंत्र्यांना कोणीतरी सांगितलं म्हणून त्याने अचानकपणे आठवड्याभरात कालच्या शनिवारी हे बघण्यासाठी औचित्य ठेवून ते आले आणि त्यांच्या कानावर सेवेकऱ्यांनी घातलं की आम्ही हे जागतिक युद्ध थोपवण्यासाठी समस्त सेवेकरी आणि परिवार, राज्यातला, देशातला, जगातला, त्यामध्ये सहभाग घेत आहोत. हाही निरोप त्यांच्या कानावर दिल्यामुळं त्यांनी जास्त वेळ आपल्या गुरुपीठासाठी देऊन उरलेल्या औपचारिक स्थितीमध्ये गंगा पूजन सोहळा आणि 300 वर्ष ज्यांच्या जन्मतिथीला झाले अशा अहिल्यादेवी होळकरांचं याचं नैमित्य ठेवून आपण ही कलश यात्रा कालच्या शनिवारपासून उद्याच्या 5 तारखेपर्यंत इंदोर पर्यंत मध्य प्रदेशात ती पोचवत आहोत. आणि त्यात मोठ्या प्रमाणात सेवेकऱ्यांचा समावेश आहे हे आपणाला समजावं. हे कार्य आपल्या एकट्या जिल्ह्यापुरतं, तालुक्यापुरतं, गावापुरतं मर्यादित नाही. हे कार्य 7 समुद्रापलीकडे गेलेलं आहे. याची व्याप्ती खूप वाढलेली आहे आणि या व्याप्ती वाढताना जगामध्ये आणि देशामध्ये शांतता, सौख्य, समाधान, आरोग्य, पर्यावरण, निसर्ग अबाधित राहावा. तुम्ही बघता तापमान किती वाढलेलं आहे. याला मानवच कारणीभूत आहे. देशातील साऱ्या नद्या मानव जातीनं प्रदूषित केलेल्या आहेत. म्हणून आपण उद्याच्या 17 ते 22 या काळात नद्या अभियान, स्वच्छता अभियान सुरू केलेलं आहे. खेड्यापाड्यासह छोट्या मोठ्या नद्यांचं, साऱ्या नद्या ग्रामपंचायत किंवा नगरपालिकेवर विसंबून न राहता आपण पूजनीय गाडगे बाबा आणि तुकडोजींची भूमिका घेऊन
जसं इथे दर शनिवारी गाडगे बाबांची भूमिका घेणारे प्रतिनिधी इथे आलेले आहेत, त्यांनी उभं राहून आपला क्षणभर परिचय द्यावा. आणि इथे दर शनिवारी गंगाद्वारपासून कोशावर्तापर्यंत आणि कोशावर्तापासून तर रामकुंडापर्यंत हे काम कोण करत नाही. ती गंगामाई उभे असणाऱ्यांना आणि निसंकोच काम करणाऱ्यांना निश्चितपणे चांगला आशीर्वाद देईन, यात दुमत नाही. म्हणून आपणही यांना मदत करावी, सहभाग घ्यावा, सहकार्य करावं. ज्या गंगामाईनं गौतम ऋषींकडून गोहत्या झाली हे महापाप एका क्षणात निर्दालन केलं, ती गंगामाई, आणि तिची सेवा करणं हे या पुण्याला काही पारावर नाही. म्हणून सर्वप्रथम नद्या ग्राम अभियान याला आपण विशेष महत्व द्यावं. हा एक सामाजिक संतुलन ठेवणारा, निसर्गावर मात करणारा भाग आहे. आणि या जलवाहिन्या, जलदेवता, जीवनवाहिन्या यांची जर आपण उपासना केली तर आगामी येणारं वर्ष आहे ते दुष्काळाला 13व्या महिन्याचं आहे. पुढच्या महिन्यात, ज्येष्ठ महिन्यात अधिक महिना येतोय आणि अनेक पावसाचार्यांनी आणि वेधशाळानं सांगितलंय यंदा पाऊस कमी आहे, पाणी सांभाळून वापरा, जलसंपत्तीचा ऱ्हास होऊ देऊ नका. याही गोष्टी गृहिणी असलेल्या सर्व भगिनींनी प्रत्येकीला सांगावं की पाणी जपून वापरा. ही निसर्ग संपत्ती आहे आणि या संपत्तीचा ऱ्हास होणार नाही याची आपण काळजी घ्यावी. याही बाबी आपल्या कार्याशिवाय कोण सांगणार नाही. कालच्या 8 दिवसापूर्वी जल खातं इथे येऊन बसलं होतं. 8 दिवस तळ ठोकून होतं जलसंपदा विभाग. सेवेकऱ्यांना सांगावं लागलं जलसाक्षरता, जल अभियान, आम्ही नद्यांची कशी कशी सेवा करतो हे त्या खात्याला सांगायची वेळ आली, तपशील न बोलतो. असोच आज आपण प्रति शनिवारी रिकाम्या हाताने येत नाही. इथे प्रति शनिवारी गुरुचरित्र आपण करता, नवनाथ करता, सप्तशती करता, एकादशीला भागवत करता. रिकाम्या हातान कोणी येत नाही आणि घरी पोचेपर्यंत स्वामी त्यांना अनुभूती देतात. हा त्यातला महत्वाचा भाग आहे. एक दिवसीय पारायण करण्याला मुभा फक्त इथे गुरुपीठात आणि गाणगापूर, पिठापूर, नरसोबाची वाडी इथेच दिलेली आहे. कृपया सहानुभूतीपूर्वक त्याचा आपण विचार करावा. अन्य केंद्रांमध्ये एक दिवसीय पारायण करू नये, त्याचे नियम जरा कठोर आहेत, हे त्यांना माहीत नाही. म्हणून त्यांना पण आपण हे सांगावं. तथा आज 421 सेवेकऱ्यांनी श्री गुरुचरित्र पारायणामध्ये आवडीनं, श्रद्धेनं भाग घेतलेला आहे. कृपया त्यांनी हात वरती करावे. मनापासून धन्यवाद आहेत. तुम्ही महापुण्यवान आहात की भगवान दत्तात्रेय तथा भगवान शिवाच्या भूमीत ही पारायण करण्याची संधी मिळणं ही एक फार मोठी पुण्याची पर्वणी आहे. नाव जरी त्र्यंबक असलं पण 3 तोंड भगवान दत्तात्रेयांना आहे, शंकराला नाही. शंकराला 5 तोंड आहे, त्यांना पंचानन म्हणतात. म्हणून इथे गावात असणारं जे ज्योतिर्लिंग आहे ते भगवान दत्तात्रेयांचं आहे, हे पुन्हा पुन्हा आपण निक्षून घ्यावं, हे कळकळीचं आवाहन. त्यात आज दहिसरहून 2 बस आमच्या महापौरांनी आणलेल्या आहेत. इथे मुंबई आणि उपनगरातून सुमारे 100 सेवेकरी आलेले आहेत. कृपया त्यांनी हात वरती करावेत. म्हणजे खरं तर आपणाला सांगायचा आशय याचा आहे की हे मधले जे 3 शनिवार आहेत हे मुंबईकरांसाठी दिलेले आहेत. म्हणून मुंबईच्या माणसांना, ती माणसं नाही, घड्याळं आहेत,
एक एक क्षण एक एक सेकंद वाचवणारी माणसं आहेत. आम्ही त्यांना ते मानतो आणि जाणतो. म्हणून दर शनिवार पुणे, मुंबई आणि महानगरांचं या ठिकाणी नेहमी आगमन होतं. पण आता ते मोठ्या प्रमाणात व्हावं. मुंबई आणि उपनगरांमध्ये सुमारे 193 केंद्र आहेत. मोठा भावभक्तीचा हा मोठा संगम आहे. म्हणून त्यांना त्यांच्या सवडीनं येण्याला दर शनिवार पुरेसा आहे. ते निश्चितपणे येतील. पाठोपाठ शिन्नर कारवाडीहून 20 सेवेकरी आलेले आहेत. त्यांनी उभं राहून परिचय देऊन आगामी 15 तारखेला सत्संग मेळाव्याचं आयोजन केलेलं आहे. त्यांनी उभं राहून आपला परिचय द्यावा आणि महाराष्ट्रातल्या सर्व प्रातिनिधिक सेवेकऱ्यांना 15 तारखेला कारवाडी या ठिकाणी यायचं. गेल्या 21 वर्षापूर्वी आपण नजीकच्या गावाजवळ एक सत्संग मेळावा घेतला होता. तदनंतर आज 21 वर्षानं त्या पंचक्रोशीत जाण्याचा योग आलाय. ही एक अपूर्वही आहे आणि निश्चितपणे महाराष्ट्र ग्रामीणला जास्तीत जास्त स्वामींची सेवा घडावी, पाऊस चांगला पडावा, शेती चांगली पिकावी आणि देशात बळीराजाला दिवस चांगले यावेत, त्यानं जीवाचं बरं वाईट करू नये, आत्महत्या करू नये, त्याचं मनोबल वाढण्यासाठी हा आत्मचिंतनाचा एक सत्संग मेळावा आयोजित केलेला आहे. मनापासून आपण सर्वांनी त्या उपक्रमाला कृपया 15 तारखेला हजेरी लावावी. त्यानंतर सोलापूर जिल्ह्यातून माढ्याहून 16 सेवेकरी आलेले आहेत. त्यांनी देखील उभं राहून आपला परिचय द्यावा. कारण गाणगापूर पुढे येऊन गाणगापूरची जबाबदारी सोलापूर जिल्ह्यावर आहे. सोलापूर जिल्हा हा गाणगापूरचा यजमान जिल्हा आहे आणि तिथे रोजीला आणि प्रतिमहा श्री गुरुचरित्र पारायण करण्याला महाराष्ट्रातून नव्हे देशातून हजारो कुटुंब, हजारो भाविक सेवेकरी गाणगापूरला जात असतात. म्हणून आपणही त्याचं नियोजन करा आणि त्या नियोजनातून तुम्ही जर ते नियोजन केलं तर तुमच्या खात्यावर त्यांचं प्रत्येकी 10% पुण्य तुमच्या खात्यावर मिळणार आहे. म्हणून आपणाला कळकळीचं निवेदन आहे की तुम्ही सोलापूरवासीय, तुमच्यावर स्वामींची मेहर नजर आहे. स्वामी सोलापूरच जिल्हा त्यांनी का निवडला हे आपण तपशिलात बोलणार आहोत. म्हणून आपणा सर्वांना मनापासून धन्यवाद आहेत. त्यानंतर संभाजीनगरहून काही सेवेकरी आले. त्यांनी उभं राहून आपला परिचय द्यावा. त्यांनी एक आशिया खंडामध्ये अभूतपूर्व असा उपक्रम कालच्या आठवड्यात त्यांनी होऊ घातला. 24, 25, 26, 27 एप्रिलला महाराष्ट्र शासनाला बरोबर घेऊन संस्कार सत्संग मेळावा अभूतपूर्व, रोज काही लाखो विद्यार्थी, शिक्षक, पालक त्यांनी तोंडात बोटं घातली. असं आशिया खंडात आम्ही आजच बघतोय. एवढी अपूर्व ही वास्तविक 45 तापमान होतं. तोच जर सीझन वेगळा असता, दिवाळी सारखा सुट्टीचा, तर तिथे जागा पुरली नसती. ते 100 एकर मैदान कमी पडलंच. तपशिलात न बोलता असे उपक्रम जर प्रत्येक जिल्ह्यात आपण होऊ घातले तर तुम्ही ज्या रोज वाहिन्यांवर वाईट बातम्या ऐकता त्या कधी ऐकायला मिळणार नाही. घराघरात पुंडलिक, घराघरात श्रावणबाळ, आई वडील, वार्धक्य, म्हातारी माणसं यांची काळजी घेणारे नवी पिढी पुंडलिकासारखे, श्रावणबाळासारखे तुम्हाला दिसतील आणि तुम्हाला चुकीच्या आणि वाईट बातम्या कधीही ऐकायला कानावर येणार नाही.
म्हणून आपणाला अत्यंत काळजीपूर्वक आणि कळकळीनं सांगणं आहे की तुम्ही पुढच्या पिढ्यांसाठी थोडासा वेळ द्या. संस्कार केले तर संस्कृती टिकेन, संस्कृती टिकली तर धर्म टिकेन, आणि धर्म टिकला तरच देश टिकेल. देशाला टिकवायचं असेल केवळ 100 पैकी 100 मार्क मिळून देश टिकणार नाही. अभ्यासू विद्यार्थ्यांवर पालकांनी गुरुजनांनी संस्कार केले, आदर्श नागरिक तयार झाले तरच. म्हणून संस्कार नावाचं एक हत्यार आहे, ते या मार्गानं आपणापर्यंत देऊ केलेलं आहे. म्हणून ही फार महत्वाची बाब आहे. एक वेळी कमी मार्क्स अभ्यासात मिळाले तरी चालतील, आम्ही त्याची वाहवा करू, परंतु सुसंस्कारित पिढी होणं हे त्याहीपेक्षा महत्वाचं आहे. म्हणून हे आपल्याला पटतं का बघा, आमच्या तिथल्या जिल्हाधिकाऱ्यांनी स्वामी साहेबांनी सांगितलं की रोज आमच्याकडे नव्हे सर्वत्रच रोज वाईट बातम्या येतात. त्या संभाजीनगरमध्ये परीक्षा 10वी 12वी झाली की मुलं आत्महत्या करतात, शेकडो मुलं मुली पळून जातात. संभाजीनगरला कालच्या आठवड्यात एका मुलीनं आईचा खून केला, एका मुलानं बापाचा खून केला. असं जर विदारक चित्र ऐकायला मिळालं, या देशाला काय म्हणणार तुम्ही? म्हणून या साऱ्या बाबी देशाला सुरक्षितच्या दृष्टीनं अत्यंत मौलिक आणि महत्वाच्या आहेत. म्हणून आपण हे संस्कार सोहळे आपण प्रतिवर्षी प्रत्येक गावी घ्यावेत. इथे आज या संस्कार समूहाचे गुरुजन प्रतिनिधी आलेले आहेत. इथे आमचे व्यवहारे सर आणि त्यांचे सर्व सहकारी आलेले आहेत. त्यांनी उभं राहून आपला परिचय देऊन यापुढे भविष्य काळात जे मेळावे होतील ते पुढील पिढ्यांच्या हितासाठीच होते. म्हणून आपणाला कळकळीचं निवेदन आहे की पुढील पिढी तुमचं म्हातारपण जपणारी, वार्धक्य जपणारी अशीच तयार झाली पाहिजे. असंच शिक्षण आपणाला या समूहातून, या शिबिरातून दिलं तरच या देशाचा ओळख परिचय राहील. या देशाचा ओळख परिचय आहे भारत माता. जगाच्या पाठीवर कुठल्याच देशाला कोण माता म्हणत नाही. तुम्ही अमेरिकेला कोणी माता म्हणतं का? जपान जर्मनीला माता म्हणतं का? अजून कुठल्या राष्ट्राला माता म्हणतं का? कोणीच म्हणणार नाही. केवळ माता जे म्हटलं जातं ते इथे बसलेल्या आणि घरी असलेल्या आमच्या माता भगिनींमुळं असणारी सोशिकता, नम्रता, सदाचार, कर्तृत्व, ज्ञानभक्ती, कर्तव्य, यामुळं फक्त या देशाला माता म्हणण्याचा अधिकार पूर्वाचार्यांनी, ऋषीमुनींनी दिलेला आहे. म्हणून त्याची आठवण ठेवून आपण या संस्कृतीला न विसरता आपण हे काम पुढेही पुढच्या पिढ्यांसाठी अव्याहतपणे चालू ठेवावं, हा त्यामागचा मुख्य उद्देश या संस्कार सोहळ्याचा होता. म्हणून आमच्या तिथल्या कलेक्टर साहेबांनी सगळ्या मराठवाड्यातल्या 9 जिल्ह्यातल्या अधिकाऱ्यांना बोलवलं. सगळा अधिकारी वर्ग, सेवेकरी वर्ग, शिक्षक वर्ग, विद्यार्थी वर्ग यांना ही जणू काही दिवाळीच होती. दिवस रात्र त्यांनी मेहनत केली आणि त्या मेहनतीचं फळ त्यांना खूप चांगलं मिळालं. सर्वांनी, त्या विभागातल्या लोकांनी तोंडात बोटं घालावी आणि त्यांना सुटकेचा श्वास त्यांना मिळावा, अशा पद्धतीत तो सोहळा यशस्वी संपन्न झाला. दुर्गा सप्तशती 15 सेवेकरी देवळा तालुक्यातून आलेले आहेत. त्यांनी उभं राहून परिचय द्यावा. सप्तशृंगाडाच्या पायथ्याशी असणारं हे देवळा शहर आहे, तालुका आहे. तिथे आपण 2007 साली मोठ्या प्रमाणात दुर्गा सप्तशतीच्या पाठाची सांगता केली होती. त्या सांगतेचे कोणी साक्षीदार असतील, 2007-21 मेला आपण तिथे 1 कोटी पाठ त्या ठिकाणी सांगता केली होती. त्या सोहळ्याला ज्या भगिनी उपस्थित होत्या त्यांनी हात वरती करावे. धन्यवाद. थोडेसे हात वरती आलेत, उर्वरित भगिनी नव्या आहेत. त्यानंतर बुलढाण्याहून काही सेवेकरी आलेले आहेत.
असतील त्याने हात वरती करावे. बुलढाणा. धन्यवाद. या सर्व बाबी आणि आज या कार्यक्रमात आमचे उपमहापौर मुंबई संजय धाडीसाहेब सहपरिवार उपस्थित आहेत. आमचे शिवनाथ जाधव सरपंच कारवाडी हे उपस्थित आहेत आणि या सर्वांच्या उपस्थितीमध्ये आपल्याला पुढचे कार्यक्रम आयोजित केलेले आहेत. तारीख 10 आणि 11 मे रोजी प्रतिमडी असणाऱ्या निफाड या पुण्यभूमीत आपण खूप मोठा संस्कार मेळावा, सत्संग मेळावा करत आहात आणि या कार्यक्रमाला आत्ताच कारवाडीच्या सरपंच साहेबांनी सांगितलं की आम्ही सर्वजण त्या कार्यक्रमाला उपस्थिती लावू, तिथे सहभाग घेऊ, सहकार्य करू असं त्यांनी आत्ताच मगाशी सांगितलेलं आहे. त्याबद्दल पुन्हा धन्यवाद आहेत. आणि त्या ठिकाणी पूर्व इतिहास घडलेला आहे, आता तेवढं सांगायला वेळ नाही. परंतु स्वामी महाराज ज्यावेळी कोपरगाव मार्गे मराठवाड्यात जाताना काही काळ निफाड येथे थांबले होते. ती एक इतिहासानं नोंद ठेवलेली आहे. आणि कोपरगावला एक दिवस मुक्काम असताना, इथे कोपरगावचं आज कोणी आलेलं नाही, परंतु गंगा दशहरा सोहळा त्याची सुरुवात आपण गेल्या 70 वर्षापूर्वी कोपरगावहून केली होती. त्याचं कारणही तसंच आहे. तिथे जे गंगा मंदिर आहे, गोदावरी मंदिर आहे, ते स्वतः स्वामींनी बांधलेलं आहे. आज स्वामींचं हस्ताक्षर मोडी अक्षरात तिथे कोपरगावला त्यांची सही आहे. इतिहासकारांनी घ्यावी. आणि म्हणून आपण गेल्या 70 वर्षात प्रति ज्येष्ठ शुद्ध 1 ते ज्येष्ठ शुद्ध 10 या दशहऱ्यामध्ये गंगामाईचा सन्मान यात्रा आमच्या भगिनी आनंदानं करतात. आता यावेळी कसं झालं, सगळे रस्ते खोदून ठेवलेत त्र्यंबक पासून नाशिक पर्यंत. त्या रामकुंडावर बसायला सुद्धा जागा नाही. म्हणून परवा मुख्यमंत्र्यांनी निर्णय घेतला, आपण कलश पूजा गुरुपीठात करू म्हणे. म्हणून गुरुपीठात केली. उर्वरित जे काही हजर नव्हते त्या सेवेकऱ्यांसाठी आगामी येणाऱ्या 23 मे रोजी मोठ्या संख्येनं आपणाला कुशावर्तावरून कलश यात्रा आणून तो कलश इथे स्थापन करायचा आहे आणि त्याचं पूजन करून तो गंगा दशहरा सोहळा नाशिक ऐवजी आपण इथे गुरुपीठात करणार आहोत. हे पटतंय का बघा आपणाला. मोठ्या संख्येनं आपण भगिनींचं सर्वांनी त्या उपक्रमाला हजेरी लावावी. अधिक महिन्याचं पुण्यफल ते काही वेगळं आहे. पुरुषोत्तम मासाचं महत्वाचं फल विशेष आहे. म्हणून आपण या पुरुषोत्तम मासामध्ये तारीख 5 जून ते 12 जून या काळात खूप मोठा महासत्संग आयोजित पुरुषोत्तम मासाचं औचित्य ठेवून भागवत नाम सप्ताह आपण करत आहोत. इथे 5 ते 12 नाशिककरांसाठी तर मोठी पुण्यही आहे, फार मोठी त्यांना पर्वणी आहे. आणि हा भागवत ग्रंथ वाचण्याला आपणाला नामी संधी आहे. जन्म जन्मांतरीचे शाप ताप दैन्य दुःख उपद्रव पूर्वजन्म पुनर्जन्म प्रारब्ध सुकृत क्रियामान ऋण वैर हत्या शाप तळतळाट ही सारी ऋणांची गाठोडी आहेत, ती भागवतानं नष्ट होते. म्हणून आपण आयुष्यात एकदा तरी, वर्षातून एकदा तरी भागवत करा. परंतु आमच्या सेवेकरी एवढे भाग्यवान आहेत, प्रति एकादशीला छोटा भागवत ते वाचतात. त्यांनी कृपया हात वरती करावे. बरेच हात वरती आलेत. तो छोटा भागवत दाखवा. त्याचंही आपण
औचित्य ठेवून दुधाची तहान निदान ताकावर भागली जाते आणि कमी वेळेमध्ये भागवत वाचल्याचं श्रेय या ग्रंथानं तुमच्यापर्यंत पोहोचवलेलं आहे. म्हणून आपणाला कळकळीचं निवेदन आहे, इथे दर एकादशीला भागवत पारायण करण्याला एक नामी संधी या निमित्तानं आपणाला दिलेली आहे. आणि मथुरा येथे आपण हिंदी लोकांसाठी 5 ते 12 जून त्याचं आयोजन केलेलं आहे. तिथे फक्त हिंदी लोक जातील. मराठी भाषिक, मराठीला आता मोठा दर्जा, अभिलाष दर्जा दिलेला आहे. आणि खरं तर आपण महाराष्ट्रीयन माणसांनी मराठी भाषेवर आपलं प्रभुत्व असावं. सगळ्या भाषा याव्यात दुमत नाही, सगळ्या भाषा आल्याच पाहिजे, परंतु मराठीचा विसर पडणार नाही याची पण आपण कृपया काळजी घ्यावी. हे तितकंच खरं आहे. मराठीला विशेष महत्व आहे. तुम्ही भाषेंवर जर बोलायचं झालं तर तो कुठंतरी वाद विकोपाला जाईल. त्या वादाकडे आपल्याला वळायचं नाही. परंतु व्याकरण दृष्ट्या संस्कृत भाषेमध्ये 1.5 लाख शब्दकोश आहेत. मराठी भाषेत 1,40,000 आहेत. हिंदी भाषेमध्ये 90,000 आहेत. आणि व्याकरण कमी असणाऱ्या इंग्लिश भाषेत फक्त 10,000 शब्दकोश आहेत. काना, मात्रा, विलांटी, व्यंजना हा प्रकार नाही. त्यामुळं जो तो इंग्लिश भाषेकडे वळायला लागलेला आहे. वळण्याबद्दल दुमत नाही, कुठलाही वाद नाही, परंतु मराठी संस्कृतचा विसर पडणार नाही, ती पण आपण सर्वांनीच काळजी घ्यावी. हे अत्यंत कळकळीनं सांगणं आहे. यात वाद घालण्याचं किंवा कुठेतरी विषय नेण्याचं प्रयोजन नाही. आपण महाराष्ट्रातली माणसं आहोत, म्हणून त्या दृष्टीनं आपण यावरही विशेष लक्ष केंद्रित करावं. त्यानंतर आपण 10 आणि 11 तारखेला नाथ संमेलन आयोजित केलेलं आहे आणि याचं औचित्य ठेवून 21,000 नवनाथ पारायण आपण त्या ठिकाणी करणार आहोत. हा तो ग्रंथ आहे. तो ग्रंथ दाखवा. आमच्या प्रतिनिधींनी तो ग्रंथ दाखवावा की याची सुमारे 21,000 पारायण करण्याचा संकल्प आहे. देशाचं रक्षण, सुरक्षा स्वामी महाराजांनी नवनाथांकडे दिलेली आहे. ते डिपार्टमेंट त्यांचं आहे. म्हणून आपण ते मोठ्या प्रमाणात जर कदाचित 21,000पेक्षा जास्तही जरी केली, पुण्य तुम्हाला जास्तच मिळणार आहे. म्हणून आपण कळकळीनं या पारायण सोहळ्यात फार तर फार 1.5 तास तुम्हाला वाचायला वेळ लागेल. शुद्ध वाचक जे आहे ते माईकवर वाचतील. त्या आवाजात आवाज आपण सूर मिळून जर वाचलं तर निश्चितपणे त्याचा एक चांगला परिणाम, त्याच्या चांगल्या ध्वनी या देशामध्ये चारी बाजूला पोचल्या जातील आणि अनर्थदायक घटना ज्या आहेत, ज्या क्लेशदायक घटना आहेत, त्या थांबतील. म्हणून देवानं आपणाला जे डोळे दिलेले आहेत चांगलं बघण्यासाठी दिलेले आहेत, कान जे दिलेले आहेत चांगलं ऐकण्यासाठी दिलेले आहे. आपण इथे बसलेले हलक्या कानाची माणसं नाहीत. म्हणून कानाचं काम आहे चांगलं ऐकणं, डोळ्याचं काम आहे चांगलं बघणं, मुखाचं काम आहे चांगलं वचन आणि शुद्ध आहार घेणं. हे जे देवानं आपल्याला ही जी इंद्रिये दिलेली आहे ती अनामिक दिलेली नाहीत. त्याच्या मागचा कार्यकारण भाव खूप मोठा आहे. म्हणून त्या दृष्टीनं आपण हे 3 कार्यक्रम होऊ घातलेले यावर थोडं लक्ष केंद्रित करा. 10-11 मे, 15 मे, 5 जून, 12 जून होऊ घातलेले हे या मे महिन्यातले सारे उपक्रम आहेत. या उपक्रमांना आपण कृपया बुद्धी पुरस्कर मोठ्या संख्येनं दाद द्यावी. 23 मेला आपण गंगा पूजन सोहळा मातृतीर्थ त्र्यंबकेश्वर आणि त्याच दिवशी 4था शनिवार आहे. बघा, सगळे शनिवार कुठल्या तरी पथ्यावरच आहे. मागचाही शनिवार महाराष्ट्र सरकारला येण्याला संधी मिळाली.
प्रत्येक शनिवार काहीतरी चांगल्या गोष्टी घेऊन येतात. काहीतरी घडतं, चांगल्या गोष्टी घडतात. त्यामुळं आगामी 23 मेला मासिक चौथा शनिवार आहे. त्या दिवशी अधिक महिना आहे आणि या अधिक महिन्याची पर्वणी सेवेकऱ्यांच्या नशिबात आहे. म्हणून येणाऱ्या सर्व भगिनींनी अगदी मिरवत मिरवत कुशावर्त ते गुरुपीठ डोक्यावर कलश धारण करून गंगा माईला सन्मानपूर्वक इथे आणावं, विनंती करावी. आमचा देश, आमचा धर्म, आमचं राष्ट्र याचा कारभार अबाधित चालावा. कुठल्याही प्रतिकूल घटना घडू नयेत, घडाव्यात त्या अनुकूल घटना घडाव्यात. हा देश सदा सर्वदा सुखी, समाधानी, सुसंस्कारित नवी पिढी व्हावी अशी मागणी आणि बळीराजाला चांगले दिवस यावेत, दुष्काळमुक्त जीवन त्याला जगता यावं. गेल्या अनेक दशक शेतकऱ्याच्या वाट्यावर काय आलेलं आहे आपण रोज बघता. निसर्ग आपत्ती त्याचा पाठलाग सोडत नाही. आसमानी सुलतानी संकट रोज आहेत. गेल्या 2-3 वर्षात दर महिन्यात पाऊस पडतो काय, पिकांची नुकसान होते काय, या साऱ्या गोष्टींचा आघात शेतकऱ्यांना सहन करावा लागतोय. त्यामुळं आत्महत्येचं प्रमाण कमी होण्याऐवजी वाढतंय. ती सहनशीलता निर्माण व्हावी, आत्मविश्वास निर्माण व्हावा, मनोधैर्य वाढावं. याही स्थितीत आपणाला आपलं मनोधैर्य टिकून ठेवायचं आहे. म्हणून आपणाला भगवान श्रीकृष्णांनी त्यांना एक सर्टिफिकेट दिलेले गीतेच्या 15व्या अध्यायात. शेतकरी हा अन्नदाता आहे, अन्न निर्माता आहे, तो ब्राह्मण आहे. जे आपण अन्न खातो ते त्याला ब्रह्म म्हणतात आणि त्या ब्रह्माचा निर्माता तो खरा ब्राह्मण आहे. आणि इथे बसलेले सारे ब्राह्मण लोक बसलेले आहेत. ब्रह्मार्पणम ब्रह्म हवीर ब्रह्माग्नो ब्रह्मणा होतम ब्रह्म एव तेन गंतव्यम ब्रह्म कर्म समाधीना. अर्थ समजला नाही. म्हणून अन्न हे ब्रह्म आहे आणि ते ब्रह्म जो निर्माण करतो तो खरा ब्राह्मण आहे. म्हणून इथे बसलेले सर्वजण तुम्ही ब्राह्मण आहात. म्हणून आपणाला अधिकाधिक शेतीकडे लक्ष द्यावं लागणार आहे. नव्या पिढीला त्याची आवड निर्माण करावी लागणार आहे. शेतीवर नवनवं संशोधन करून देशाची जी काही गरज आहे ती आपणाला भागवायची आहे. या साऱ्या बाबी या कार्याच्या अखत्यारीत आहेत. म्हणून आपणाला सांगण्याचं हे सर्व प्रयोजन. 17 मे ते 26 मे गंगा स्वच्छता अभियान आपण महाराष्ट्रव्यापी सर्व छोट्या मोठ्या गावांमध्ये पोचवत आहोत. म्हणून आपणही आपल्या छोट्या मोठ्या गावांसह मुंबईत राहणारे सर्व सज्जन आहेत त्यांनी समुद्र साफसफाई करावी. आपणाला माहित असेल आमच्या पुष्पाताई गुरसळ आता हयात नाहीत, परंतु त्यांचे चिरंजीव मुंबईला कलेक्टर, हल्ली मंत्रालयात सचिव आहेत, सेक्रेटरी आहेत. ज्येष्ठ महिना लागला की साऱ्या महिलांना त्या समुद्रावर घेऊन जायचे. वादळ काही झालं थोडं जरी महिलांना समुद्रावर घेऊन जायचे. तिथे एका वाटीमध्ये आळणी भात, एक वाटी दही, एक लिंबाची फोड आणि नारळ, एक धोतर. साऱ्या महिला समुद्र देवतेचा सन्मान करायचा. समुद्र ही लक्ष्मी आहे. आणि आश्चर्य असं, किती वादळ आलं, समुद्राचा नैवेद्य ठेवला का समुद्र शांत व्हायचा. अशा घटना गेल्या 40 वर्षात मुंबईकरांनी पाहिल्या नाही असा एकही माणूस नाही. म्हणून आपल्याला कळकळीचं निवेदन आहे की तुम्ही समुद्र देवता म्हणून त्याच्याकडे बघा, देवता म्हणून बघा. समुद्रावर खूप बोलता येईल. त्यात एवढी खनिजे आहेत, त्यात एवढी रत्न आहेत,
ती सांगायला आपल्याला वेळ पुरणार नाही, ती समजून घ्यायला खूप वेळ लागेल. एवढी काही सामुग्री मुंबईकरांच्या समुद्रात वाट्याला आलेली आहे. संशोधक हवे आहेत, तपशील न बोलता. मी अधिक वेळ आपला घेणार नाही. आपण सकाळी 7 वाजेशी आलात आणि मनाजीराव फार वेळ आपल्या जागेवर राहत नाही, आम्ही जाणतो. परंतु आपण गुरुचरित्रात व्यस्त होता आणि गुरुचरित्र संपल्याबरोबर तुम्ही इथे येऊन बस. तुम्ही थकून गेलेला आहात दिवसभरात, म्हणून वेळेला विराम करण्यापूर्वी हे जे 5-6 उपक्रम आहेत ते आपण मनपूर्वक सर्वांपर्यंत समजून सांगा की येणारी 10 तारीख मे, 11 तारीख मे, 15 तारीख मे, तारीख 17 ते आपली 21 गंगा अभियानाची 17 मे ते 26 मे आहे. त्यानंतर भागवताची 5 जून ते 12 जून आहे आणि या काळात पुरुषोत्तम माताचं औचित्य ठेवून आमच्या साऱ्या देशवासीय भगिनी त्या काळात महिन्याभरात पुरुषोत्तमाला म्हणजे भगवान विष्णूंना आपूप दान करतात. पंचांगकर्ते सांगतात आपूप म्हणजे अनारसे. ज्या भगिनी 33 अनारसे भगवान विष्णूंना दान देतील, नैवेद्य दाखवतील, त्यांना 33 प्रकारची संकट, शाप, ताप निवारण करण्याचं सामर्थ्य आपोपदानात आहे. म्हणून आपण हे आपोपदान याचं अनन्यसाधारण महत्व आपण वेळोवेळी समजून घेणार आहोत. आज फक्त आपणापर्यंत औपचारिक ही माहिती दिलेली आहे, म्हणून आपण ह्या सर्व बाबी कराव्यात. पण आपण सर्व एका परिवारातले आहोत, एका कुटुंबातले आहोत, म्हणून आपणाला विशेषतः कारवाडीच्या सेवेकऱ्यांचा मोठा गॅप पडलेला आहे आणि त्यांनी मला कबूल केलेलं आहे. निफाडची जिम्मेदारी आमच्यावर द्या सर, इथे उभेच आहे. म्हणून मोठ्या संख्येनं आपण ड आहे त्यात, ते व्याकरणातला तो भाग आहे. परंतु आपण एका परिवारातले आणि कुटुंबातले आहोत आणि त्या दृष्टीनं आपण एकमेकाला सहकार्य, सहभाग या गोष्टी अपेक्षित आहे. म्हणून दिव्यानं दिवा, ज्योतीनं ज्योत लावून आपण हे कार्य पुढे न्यावं. अधिक वेळोवेळी आपण पुढच्या शनिवारी अधिक माहिती बोलणार आहोत. अनेक मुंबईकरांना आपण सांगा महापौर साहेबांनी की शनिवार उगवला का त्र्यंबकेश्वरकडे पाय ओढले पाहिजे, शनिवार आला की त्र्यंबकला आलंच पाहिजे. आणि इथे काही नवीन नवीन सेवा आपणाला करण्याला एक नामी संधी आपणाला मिळालेली आहे. तुम्ही इथे या 8 पीठांमध्ये तुळजापूर, कोल्हापूर, सप्तशृंग, माहूर, कालभैरव, तुमचे पंचमुखी हनुमानजी, स्वामी महाराज आणि तुम्ही महाप्रसाद घेतात ती अन्नपूर्णा माता, ती विशेष तिचं महत्व आहे. इथे 10 माणसांचा स्वयंपाक केला, 100 माणसं जेवतात. एवढं सामर्थ्य अन्नपूर्णा मातेच्या. म्हणून आपण या अन्नपूर्णा मातेचंही सर्व भगिनींनी ध्यानपूर्वक ती सेवा उपासना करावी एवढंच कळकळीचं सांगून पुनश्च एकदा आपणा सर्वांना मनापासून आजच्या आणि होणाऱ्या कार्यक्रमाच्या शुभेच्छा धन्यवाद देऊन हात जोडून आपणाला पुन्हा धन्यवाद देतो. आणि अधिक माहिती पुढची थोडीशी पुन्हा व्यवहारे सर आपणाशी संबोधित करतील. पुन्हा एकदा मनापासून धन्यवाद देतो. थांबतो. श्री स्वामी समर्थ.